नमस्कार. मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून नानल आयुर्वेदिक क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलतर्फे वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही जे आरोग्यासाठी हितकर असे व्हिडिओज बनवत असतो त्यातील आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जो विषय पाहणार आहोत तो म्हणजे स्त्रियांमधील रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज. या अवस्थेमधून स्त्रियांचं शरीर जात असताना त्यांना होणारे वेगवेगळे त्रास कोणते आणि त्या त्रासांसाठी आपण घेत असलेल्या चिकित्सेबरोबरच घरगुती उपाय कोणते कोणते कधी कधी कसे करू शकतो याची आज आपण माहिती पाहूया. साधारणतः स्त्रीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ज्या घटना शारीरिक मानसिक स्तरावरती बदलत असतात त्यापैकी ही एक मासिक पाळी किंवा मासिक धर्म ही एक गोष्ट जी वार्धक्याकडे शरीराच्या जाण्याच्या आधी सुरुवात होते आणि त्यावेळेला पाळी बंद होते. हे सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी हे वय साधारण 50-55 ते 65 इथपर्यंत असायचं. त्यानंतर आता सामान्यतः हे वय 45 ते 55 पकडलं जातं. पण गेल्या काही वर्षात एक 10 वर्षात असं म्हणायला हरकत नाही, 10 ते 15 वर्षात, की साधारण 30-35 वर्षापासूनच ते 50-55 वर्षांपर्यंतच्या काळात कधीही स्त्रियांना रजोनिवृत्तीकडे जाण्याची शरीराकडून चाल घेतली जाते किंवा मेनोपॉजला तोंड द्यावं लागतं असं म्हणता येईल. या त्रासांमध्ये किंवा ही घटना शरीरामध्ये घडत असताना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरावरती अनेक बदल घडत असतात आणि त्यामध्ये अनेक लक्षणं दिसत असतात. ही लक्षणांची जर यादी करायला गेलं तर साधारण 30-35 लक्षणांची तर किमान यादी होते. यामध्येच मानसिक लक्षणं, शारीरिक लक्षणं, यामध्ये शारीरिक लक्षणांचे एक स्थानिक लक्षणं आणि सार्वदेहिक लक्षणं म्हणजे संपूर्ण शरीरावरती दिसणारे वेगवेगळे परिणाम अशा घटना घडताना दिसतात. यामध्ये सर्व प्रकारची जी मानसिक लक्षणं आहेत ती मानसिक लक्षणं आणि त्यासाठीचे उपाय कोणते हे आधी आपण पाहूया. यामध्ये मानसिक लक्षणं जर बघायला गेलं तर उगीच चिडचिड, उगीच थकवा येणं, छोटंसं जरी काम केलं तरीही थकल्यासारखं वाटणं, ग्लानी येणं म्हणजे उगीच डोळ्यांवरती झापड किंवा झोप येण्यासारखी भावना होणं आणि झोप लागणं सुद्धा, कधी कधी त्याच्या विरुद्ध बराच वेळपर्यंत झोप न लागणं, अनिद्रा किंवा लागलेली झोप ही तुटक खंडित निद्रा असं ज्याला म्हणतात ती असणं. त्यानंतर अनुत्साह, काहीही करण्याची भावना नसणं, काहीही काम करण्याची प्रवृत्तीमध्ये चाल ढकल दिसणं. यानंतर डोकेदुखीसारखा एक भाग आणि अल्प म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये स्मृतीनाश कधी कधी झाल्यासारखं जाणवणं. याचबरोबर विषाद नावाचा प्रकार म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये निगेटिव्हिटीची भावना असणं, सारखं निगेटिव्हिटीवरचाच विचार येणं. या पलीकडे जाऊन मानसिक लक्षणांमध्ये अजून एक प्रकार दिसतो तो म्हणजे कामेच्छा म्हणजे संभोगाची इच्छा यामध्ये होणारे बदल. काही स्त्रियांना संभोगाची इच्छा अतिशय कमी प्रमाणात व्हायला सुरुवात होते म्हणजे कमी होते आणि त्या उलट काही स्त्रियांमध्ये हीच संभोगाची इच्छा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात होते. ही पूर्णतः एक यादी जर पकडली मानसिक लक्षणांची ही यादी, तर या सर्वांवरती साधे सोपे उपाय आपण करत असलेल्या औषधांच्या उपायांसह घरच्या घरी करण्याचे कोणते हे बघायला गेलं तर एक अगदी सोपा उपाय म्हणजे आयुर्वेदामध्ये नस्य नावाचा एक प्रकार सांगितलेला आहे. तो म्हणजे नाकामध्ये औषधी तेलाचे किंवा औषधी द्रव्यांचे थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडणं. यामध्ये आता जेवढे काही त्रास सांगितले यांच्यामध्ये अतिशय उत्तम उपाय करतो तो म्हणजे गाईच्या तुपाचे 3 किंवा 5 थेंब आपल्याला होणाऱ्या लक्षणांच्या सिव्हिरिटी प्रमाणे आपल्या नाकामध्ये दिवसातून 1 ते 2 वेळा किमान सोडावेत. सामान्यतः सकाळच्या नाश्त्यानंतर आणि संध्याकाळी 4-5च्या सुमारास असे दोन्ही नाकपुड्यांमध्ये 3 ते 4 थेंब गाईच्या तुपाचे, आपल्या साजूक तुपाचे सोडले तर हे वर सांगितलेले सर्व त्रास अतिशय चांगल्या प्रमाणे कमी होतात, आटोक्यात येतात आणि अनेक प्रसंगी बरेही होतात. यानंतर दुसरा प्रकार म्हणजे डोक्यावरती तेल लावणे. हा जो प्रकार आहे
हा प्रकार आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी किमान बायकांनी केस धुण्याच्या आधी जर सुरुवात केली लावायला, तर यांनी सुद्धा मानसिक तक्रारींमध्ये अतिशय चांगला फायदा होतो. याचबरोबर कुठलं तेल लावायचं डोक्यावरती असं जर विचाराल तर अतिशय सोपं एक मिश्रण म्हणजे खोबरेल तेल घाणीवरचं, त्याच्यामध्ये त्याच्या निम्म एरंडेल तेल आणि त्याच्या 1/4 बदाम तेल, म्हणजे 1 चमचा खोबरेल तेलास अर्धा चमचा एरंडेल आणि पाव चमचा बदाम तेल असं मिश्रण करून आपल्या डोक्यावरती लावायला जर सुरुवात केली तर रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजमध्ये होणारे मानसिक बदल जे काही असतात, मानसिक त्रास लक्षणं जी काही असतात ती अतिशय चांगल्या प्रकारे कमी व्हायला सुरुवात होते. याचबरोबर आहारामध्ये कुठले प्रकार आहाराचे हे जास्त घेतले पाहिजेत असं जर विचाराल तर गाईचं दूध, गाईचं तूप, क्वचित प्रसंगी म्हशीचं दूध त्यापासून बनवलेलं तूप जर वजन वाढत नसेल तर हेही घेऊन अतिशय चांगला फायदा होतो. रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या पोटामध्ये गाईचं दूध आणि तूप हे पडत राहील हे बघायला पाहिजे. जर ते एवढ्या प्रमाणात जात नसेल तर पंचामृत नावाचा जो प्रकार आपण तीर्थ बनवण्यासाठी पाणी घालण्यापूर्वी 5 द्रव्ये एकत्र करतो, तो पंचामृताचा प्रकार करून आठवड्यातून 1-2 वेळा खायला सुरुवात केली तर त्यांनी सुद्धा अतिशय चांगला फायदा व्हायला सुरुवात होते. त्यानंतरच पंचामृताप्रमाणेच इतर जे पदार्थ काम करतात ते पदार्थ म्हणजे कोहळा, दुधी आणि गाजर या 3 पदार्थांपासून वेगवेगळी बनवला जाणारा हलवा किंवा खीर म्हणजे दुधी भोपळ्याची खीर, गाजराची खीर, कोहळ्याची खीर किंवा खिरीच्या ऐवजी हलवा असं बनवून जर खायला सुरुवात केली तर पाळीच्या त्रासांमध्ये आणि रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजमध्ये होणारे सर्व त्रास हे अतिशय चांगल्यापैकी आटोक्यामध्ये येतात. आणि याचबरोबर अजून पुढे जाऊन गूळ आणि तूप एकत्र करून खाणं, काळ्या मनुका खाणं, बदाम खाणं, पिस्ता आणि अक्रोड खाणं हे जे प्रकार आहेत हे जर दूध तुपाबरोबर जर नियमित सेवन केले तर ह्याने सुद्धा अतिशय चांगला फायदा होतो. याचबरोबर ज्या लोकांना पित्ताची सवय असते त्या लोकांनी हे करून किंवा ज्या लोकांचं वजन वाढतं अशा लोकांनी जर आता सांगितलेले सगळे पदार्थ घेतले तर वजन चांगल्यापैकी वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ते न करता आवळ्याचा ताजा रस 4 चमचे ते 6 चमचे म्हणजे 20 ते 30 ml आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून म्हणजे 5 ते 10 ग्रॅम मध हे जर एकत्र करून सकाळच्या नाश्त्याच्या बरोबर किंवा नाश्त्यानंतर 2 तासांनी साधारण 11 वाजता किंवा दुपारी 4 वाजता प्यायला जर सुरुवात केली तर पित्ताचे त्रास होणाऱ्यांना सुद्धा अतिशय चांगला फायदा होतो आणि वजन वाढण्याची सवय असणाऱ्यांना सुद्धा वजन न वाढवता या त्रासांमधून मुक्ती अतिशय चांगल्या प्रकारे मिळते. यानंतर हे झाले मानसिक त्रास. आता शारीरिक त्रासांकडे जर आलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे स्थानिक त्रास आणि सार्वदेहिक त्रास म्हणजे संपूर्ण शरीरावरती दिसणारे त्रास. यामध्ये स्थानिक त्रास जर म्हटले तर 2-3 प्रकार असतात. ते म्हणजे एक योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनल पॅसेजमध्ये ड्रायनेस जाणवणं किंवा मूत्रवह संस्थानाच्या मूत्रवाहाच्या मूत्रमार्गामध्ये कोरडेपणा जाणवणं, जळजळ होणं, खाज येणं ही वारंवार होत असतं. त्याचबरोबर योनी मार्गामध्ये स्फुरण चढल्यासारखं वाटणं हा एक भाग होत असतो. आणि तिसरा एक भाग महत्वाचा काही स्त्रियांमध्ये दिसतो तो म्हणजे स्त्रियांच्या स्तनांमध्ये सोअरनेस असतो म्हणजे स्तन हलके हलके दुखत असतात. ही जी लक्षणं आहेत ही स्थानिक लक्षणं आहेत आणि ह्या स्थानिक लक्षणांसाठी स्थानिक उपाय जर केले तर अतिशय चांगला आणि पटकन फायदा होतो. ते स्थानिक उपाय कोणते तर स्फुरण आणि रुक्षता किंवा वेदना हे जर योनी मार्गामध्ये असेल तर अगदी सोपं म्हणजे एरंडेल तेल आणि तिळाचं तेल समप्रमाणात एकत्र करावं म्हणजे 1 चमचा असं घेऊन त्याच्यामध्ये कापसाचा एखादा बोळा चिपचिपीत ओला करावा बुडवून आणि तो कापसाचा बोळा हा जर योनी मार्गामध्ये रात्रभर ठेवायला सुरुवात केली तर रात्री ठेवावा, सकाळी काढून टाकावा. असं केलं तर 3 ते 4 दिवसातच हे होणारे जे त्रास आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारे कमी होतात. आणि हे जे त्रास स्थानिक स्तरावरती होत असतात यांचा संबंध मानसिक स्तरावरती सुद्धा असतो. त्यामुळे हे स्थानिक त्रास कमी करण्यासाठी उपाय केले
तर मानसिक त्रास सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कमी होताना दिसतात. त्याचबरोबर आहारामध्ये मगाशी सांगितलेले जे पदार्थ आहेत, दूध तुपाचा वापर प्रचंड चांगल्या प्रमाणात पचेल एवढा जर केला किंवा इतर पदार्थ घेतले तर अतिशय चांगला फायदा होतो. आता सार्वदेहिक लक्षणांकडे आपण येऊया. या सार्वदेहिक लक्षणांमध्ये अनेक लक्षणं आहेत ज्यांचा संबंध पाळी जाताना संपताना मेनोपॉजमध्ये स्त्रियांना होत असतो. बरेच प्रसंगी कळतच नाही की हे त्रास हे आपल्या मेनोपॉजशी संबंधित आहेत. या मेनोपॉजमध्ये होणारे सार्वदेहिक त्रास हे वेगवेगळ्या प्रकारचे कसे, त्याची काही उदाहरणं देतो. एक म्हणजे केस गळणं, दुसरं म्हणजे डोकेदुखी, तिसरं म्हणजे अपचन होणं, गॅसेस होणं, काहीही थोडंसं जरी खाल्लं तरी पोट फुगून जाणं, अन्नावरची चव नसणं किंवा तोंडाला धातूंसारखी चव येणं, वेगवेगळी चव येणं, तोंडाला खारटपणासारखी चव येणं, हे प्रकार, पोटात किंवा कुशीत दुखणं. त्यानंतर काही स्त्रियांना पित्ताचा त्रास असतो, त्यांना शरीरामध्ये सर्वत्र किंवा अनेक प्रसंगी डोळे, कान, हातपायाचे तळवे इथे जळजळ होणं किंवा त्वचेखाली जळजळ होणं, उष्णतेचे त्रास होण्यासारखं वाटणं, लघवीच्या जागेवर किंवा योनिमार्गामध्ये जळजळ होणं, संभोगाची क्रिया झाल्यानंतर हे त्रास जास्त त्या ठिकाणी जाणवणं, हे पित्ताच्या संबंधितले त्रासही होतात. त्यानंतर मलावरोध म्हणजे कॉन्स्टिपेशन सारखे त्रास हे काही स्त्रियांना होत असतात. हे सर्व मेनोपॉजमध्ये आधी जर होत असतील तर अधिक मोठ्या प्रमाणात व्हायला लागतात किंवा आधी होत नसतील तर नवीन सुरू होतात. त्याच्यानंतर हाडांची झीज होणं, याचं अजून एक लक्षण म्हणजे सांधेदुखी वेगवेगळ्या प्रकारची. मगाशी सांगितलेलं केस गळणं हे सुद्धा हाडांशी संबंधित असतं, हाडांचं पोषण कमी होत आहे हे दाखवत असतं. आणि तिसरं म्हणजे नख तुटत राहणं. खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर हाडांची बनण्याची प्रक्रिया जर बिघडली असेल तर तिथे नख तुटण्यापर्यंत सिव्हिअर लक्षणं दिसतात. अशा प्रकारची जी लक्षणं आहेत यांच्याच बरोबर काही वेळेला पित्ताचा संबंध असलेल्या स्त्रियांमध्ये घाम अति प्रमाणात येणं जळजळी बरोबरच किंवा जळजळी शिवाय, किंवा घामाला दुर्गंधी येणं, घामाचा दर्प जाणवणं, किंवा अंगाला जो विशिष्ट प्रत्येक व्यक्तीचा वास असतो त्याच्यामध्ये उग्रता येणं किंवा तो वास बदलणं, इतक्या स्तरावरती वेगवेगळी लक्षणं ही मेनोपॉजमध्ये एका स्त्रीच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या वेळेला दिसू शकतात. आता यावरील उपाय कोणते असं म्हटलं तर एक लक्षण आणि त्याचा उपाय असं सांगण्यापेक्षा या सर्व लक्षणांसाठी मिळून काय उपाय करायचे तर त्या स्त्रीच्या शरीराचं पोषण आणि जी संस्था रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिटायर होते आहे तिचं अतिरिक्त पोषण म्हणजे वार्धक्यामध्ये वय झाल्यानंतर शरीराचं अतिरिक्त पोषण करावं लागतं. तसंच त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं अतिरिक्त पोषण चांगलं होईल यासाठी म्हणून आहारामधून अनेक उपाय करता येतात. ते उपाय कुठले आहेत ते अतिशय साधे साधे सोपे उपाय म्हणजे पहिला प्रकार म्हणजे गव्हाचं सत्व असा एक प्रकार असतो. ह्या गव्हाच्या सत्वाची दूध आणि पाणी घेऊन एकत्र आटवून जेव्हा खीर केली जाते आणि त्यामध्ये थोडेसे बदाम, मनुका, जर्दाळू असे किसून घातले जातात. ही जी खीर आहे ही आठवड्यातून 2 वेळा घ्यायला सुरुवात केली तरीही 2 ते 3 आठवड्यांमध्ये अतिशय चांगला फायदा होताना दिसतो. अगदी शरीराच्या त्वचेपासून गर्भाशयापासून ते हाडांपर्यंतचं पोषण लगेच सुधारल्याचं 2 ते 3 आठवड्यात माहिती दिसतं. त्यानंतर ज्यांना पोट साफ होत नाही त्या लोकांनी गूळ, दूध आणि तूप असं एकत्र करून रात्री झोपताना प्यायला सुरुवात केली तर 2 ते 3 दिवसातच कमीत कमी त्रास असलेल्या लोकांना लगेच फायदा होतो. 8-1 दिवसांमध्ये खूप जास्त त्रास जर होत असेल तर ह्याचा फायदा निश्चित होतो. एखाद्या जुलाबापर्यंत वेळ येते त्यावेळेला हे मिश्रण घेणं बंद करावं लागतं. त्यानंतर अपचन, गॅसेस असं जर होत असेल तर जेव्हा जेव्हा हे त्रास होतात तेव्हा 2 ते 3 दिवस सलग दोन्ही जेवणानंतर आपल्या घरामध्ये खाण्याचा सोडा ठेवावा. पाव चमचा ते अर्धा चमचा खाण्याचा सोडा कोमट पाणी 2 ते 3 घोट घेऊन त्यामध्ये मिसळून जेवणानंतर 2 ते 3 दिवसांपर्यंत दोन्ही जेवणानंतर पिऊन टाकावा. जेणेकरून पोटामध्ये गॅसेस भरून तडस लागण्यापर्यंत जी काही वेळ येते ती होणं कमी होऊन जातं. अंगातले पित्ताचे विषारही लगेच कमी होऊन जातात. ह्याच्यानंतर जळजळ होत असेल, खूप घाम येत असेल तर
चंदन सरबत नावाचा प्रकार आपण घरी बनवू शकतो. गंध उगळायला जी चंदनाची लाकूड आपण घरामध्ये जे ठेवतो तेच लाकूड तसंच गंध बनवून, किंवा जर लाकूड घरात नसेल, मिळत नसेल, तर चंदनाचा चुरा हा बाजारामध्ये आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळतो. तसंच चंदनाचं जे लाकूड आहे ते जैन मंदिरांच्या बाहेर मिळतं, जिथे जैन मंदिरांमध्ये जैन लोक चंदन हे देवाला अर्पण करतात. हे गंध 1 चमचाभर बनवावं, किंवा जर चूर्ण मिळालं तर अर्धा चमचा चूर्ण घेऊन 1 ग्लास पाण्यामध्ये हे चूर्ण घालावं, किंवा 1 चमचा बनवलेलं गंध घालावं, दोनपैकी एक काहीतरी. आणि त्याबरोबर अर्धा ते 1 चमचा साखर चवीपुरती आपण घालू शकतो. जर साखरेची गरज वाटत नसेल तर नुसतंच चंदन पाण्यामध्ये घालून हे पाणी 1 ग्लासभर एक एक घोट करून साधारण सकाळी 11 ते 5च्या दरम्यान प्यायला सुरुवात करावी, जेणेकरून अंगाची जी अतिरिक्त लाही होणं, दाह, जळजळ होणं हे जे असतं हे अतिशय चांगल्या प्रमाणात कमी होतं. शरीरात कुठेही असेल तरी फक्त 11 ते 5 या वेळेत घ्यावं. सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा घेऊ नये. सर्दी होण्यासाठी एक निमित्त ठरू शकतं. याच नंतर चक्कर किंवा बेचैनी किंवा थकवा या प्रकारे मध्येच कधीतरी जर जाणवत असेल तर काय करता येईल ह्याच्याबद्दल अतिशय सोपा उपाय तो म्हणजे आपण जे कोकम सरबत पितो ते कोकम सरबत गरम पाण्यामध्ये कोकम सरबत बनवावं. म्हणजे आमसुलं घरी असतील तर ती आमसुलं सुद्धा पाण्यामध्ये भिजवून त्यात साखर मीठ घालून कोकम सरबत बनवता येतं. आणि असं कोकम सरबत गरम किंवा कोमट पाण्यात बनवून घोट प्यायला सुरुवात केली तर 10 ते 15 मिनिटात ह्या मेनोपॉजमध्ये येणारी जी चक्कर, ग्लानी, थकवा हा जो असतो हा अतिशय लगेच कमी होतो. 10 ते 15 मिनिटात याचा फायदा होतो. फक्त आपण जे उपाय करत असतो, औषधं घेत असतो त्याबरोबर ऍडिशनल म्हणून हे उपाय करायचे असतात. नुसतेच ह्या उपायांनी परमनंट याचा इलाज होत नाही. ह्याच्यानंतर शेवटचा एक प्रकार म्हणजे सर्वांग स्नेहन, म्हणजे मालिश करणं. संपूर्ण शरीराला मालिश करणं हा जो प्रकार आहे यांनी वार्धक्याकडे शरीराची जी वाटचाल चालू असते ती त्याची गती कमी होते. म्हणून या स्त्रियांनी मेनोपॉजमध्ये आठवड्यातून 2 वेळा तरी किमान संपूर्ण शरीराला मालिश करावं. यासाठी कुठलंही तेल आपण आपल्या वैद्याच्या सल्ल्याने वापरू शकतो. सामान्यपणे वापरायचं असेल तर तिळाचं तेल चालतं, किंवा काहीच नसेल तर ऑलिव्ह ऑइल सुद्धा चालतं. तेल शरीरामध्ये जिरलं किंवा मुरलं पाहिजे, म्हणजे अतिशय चांगला फायदा होतो. याच्यानंतर आतापर्यंत जे काही उपाय सांगितले ते आपण घेत असलेल्या औषधी चिकित्सा किंवा योजनेच्या बरोबर घेतले पाहिजेत. याचबरोबर पथ्याचाही विचार केला पाहिजे, कारण चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे एवढे सगळे जे त्रास आहेत हे वाढू शकतात. त्यामुळे आपल्या वैद्याच्या सल्ल्याने पथ्याचाही विचार समजून घ्यावा, हे उपाय करावेत आणि आपल्या रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजमध्ये आपल्याला कमीत कमी त्रास होतील याची योजना करावी. आज ह्या भागात इथेच थांबूया. पुढच्या भागात नवीन विषय घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नानल, मुंबईहून धन्यवाद.